मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. खरं तर एका ओळीत चित्रपटाची व्याप्ती आणि व्याख्या आम्ही दोन्ही सांगून मोकळे झालेलो आहोत. हा चित्रपट प्रवीण तरडेचा, प्रसाद ओकचा, मंगेश देसाईंचा नाही. हा चित्रपट महाराष्ट्रातील त्या प्रत्येकाचा आहे जो कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय माणसाकडे स्वतःचं काम घेऊन गेलेला आहे. तुमचा आमचा दरवाजा जर कोणी 3 वाजता येऊन पहाटे वाजवला तर आपण किती अस्वस्थ होऊ, पण या राजकीय लोकांचे दरवाजे 24 तास वाजत असतात आणि ही माणसं झोपेतून उठून सुद्धा त्यांना तितक्याच प्रामाणिकपणे उत्तर देत असतात. म्हणून राजकीय किंवा राजकारण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या चित्रपटाने बदलला तो चित्रपट म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1. कारण राजकीय माणसाचं आयुष्य आपण त्याच्यात मांडलं, त्याच्याकडे येणाऱ्या माणसाचं आयुष्य आपण त्याच्यात मांडलं. दिघे साहेब जगलेला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय. त्यामुळे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 हे फक्त आकडे आहेत. खरं तर तुम्ही आम्ही नसू, लेखक दिग्दर्शक बदलत राहतील, पण दिघे साहेबांवर सिनेमे येतच राहतील, असं आयुष्य जगून गेलाय तो माणूस. तर त्यांचं पुढचा भाग करताना अत्यंत जबाबदारीनं आणि जाणीवपूर्वक आम्ही त्यांच्या आयुष्यातील असे पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय जे समाजासाठी खूप गरजेचं होतं. साहेबांचं हिंदुत्व 18 पगड जाती जमातींचं होतं. मराठ्याच्या तलवारीत, माळ्याच्या भाजीत, ब्राह्मणाच्या शेंडीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत त्यांचं हिंदुत्व होतं. 18 पगड जाती जमातींनी एकमेकाला मारलेल्या करकचून मिठीत त्यांचं हिंदुत्व होतं. त्यामुळं दिघे साहेबांना राखी बांधणाऱ्या मुस्लिम बुरख्यातल्या सुद्धा महिला यायच्या आणि त्यांच्याकडं असणारा शिवसैनिक जो माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आमरण उपोषणाला बसला होता, एक मुस्लिम रौफ, तो म्हणायचा उद्या जर साहेबांसाठी आंदोलन करताना मेलो ना तर भगव्या कपड्यात दफन करा, साहेबांचा मुसलमान आहे. तर ही ताकद होती त्या माणसाची. तर त्या माणसाच्या मनातलं हिंदुत्व आम्हाला जगासमोर आणायचंय. पहिला पार्ट ऑस्ट्रेलियामध्ये 31 शो, युरोपमध्ये 45 शो, अमेरिका, जपान, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तिथं त्या चित्रपटाचे शो लागले आणि प्रत्येकाने हा राजकारणी स्वतःच्या हृदयात वसवला. कारण आमचं कला कौशल्य किंवा आमचे कॅमेरे टेक्निक नाही, तर तो माणूस जे जगला ते जगासमोर आणलंय. यावेळी त्यांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. त्यांचं हिंदुत्व 10वीच्या सराव परीक्षांमध्ये दिसलं. त्यांचं हिंदुत्व झोपडपट्टीतल्या पोरांना क्रिकेटची बॅट मिळावी म्हणून दिवस रात्र झटताना दिसलं. त्यांचं हिंदुत्व असं होतं. मलंगडाची, श्री मलंगडाची आरती तो माणूस जितक्या सद्भावनेनं करायचा तितक्याच सद्भावनेनं कुठल्या तरी मस्जिदीत जाऊन टोपी घालून नमाज पडायचा. हे दिघे साहेबांचं हिंदुत्व आहे. त्यामुळं त्याची व्याख्या आत्ताच केलेली आहे. कोणी काही म्हणो, हा चित्रपट तुमचा आमचा आहे. कुणी एकट्याने नाही जाऊन बघायचा. हा चित्रपट घरातली आजी, आजोबा, आई, वडील, मुलगा, नातू सगळ्यांना घेऊन जाऊन पाहायचा. कारण प्रत्येक वयोगटाला या चित्रपटातून काहीतरी मिळणार आहे. कारण हिंदू धर्म, हिंदुत्व हे खूप व्यापक आहे आणि ती व्यापकता आम्ही या चित्रपटातून व्यक्त करू. आणि मंगेश देसाई आणि मंगेश कुलकर्णी झी स्टुडिओ या सगळ्यांनी आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही तितक्या खंबीरपणे पार पाडू. शिवसैनिकांच्या मनातले दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना या पदव्या प्रवीण तरडेनी किंवा मंगेश देसाई, प्रसाद ओकनी दिलेल्या नाहीत. यांना या पदव्या उभ्या महाराष्ट्राने दिलेल्या आहेत आणि त्यांना दिलेल्या त्या पदव्यांना जागण्याचं काम फक्त आम्ही या चित्रपटातून करू. धन्यवाद. रंगमंचावरील सर्व मान्यवरांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना जय महाराष्ट्र आणि वंदनीय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन. आज आपण धर्मवीर भाग 2च्या मुहूर्ताच्या निमित्ताने भेटलो आहोत
आणि हा कार्यक्रम सुरू होतानाच आत्ता साहेबांनी मला असं कानात विचारलं की मग आता तिसरा पण येणार का. तर मला असं वाटतं ही दुसऱ्याची सुरुवात तर आहेच आहे, पण तिसऱ्या भागाची नांदी पण आहे. सो मला असं वाटतं की प्रवीण सारखा अत्यंत सजग आणि भक्कम लेखक दिग्दर्शक जोपर्यंत या चित्रपटाशी जोडलेला आहे, मंगेश सारखा एक दमदार अभिनेता निर्माता जोपर्यंत या चित्रपटाशी जोडलेला आहे, पाठीमागे अत्यंत खंबीरपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि समोर आपल्या सगळ्यांना दिसत नसले तरी सुद्धा आशीर्वाद देणारे दिघे साहेबांचे हात आहेत. तोपर्यंत या चित्रपटाचे भाग होतच राहतील अशी आशा व्यक्त करतो. आणि पहिल्या भागाला जो उदंड प्रतिसाद आपण दिलात तसाच दुसऱ्या भागालाही आपण द्याल आणि या चित्रपटावर तितकंच प्रेम करून तो तितकाच यशस्वी करून दाखवाल अशी आशा वाटते. धन्यवाद. धर्मवीर दोनचा शुभ मुहूर्त आज या ठिकाणी होतोय. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. मला वाटतं आपण अगोदर मुक्काम पोस्ट ठाणे केला होता, परंतु दिघे साहेबांचं जे वास्तव्य आणि सगळं भ्रमण होतं ते पूर्ण देशभरात होतं. त्यामुळे धर्मवीर मुक्काम पोस्ट हिंदुस्थान. कारण जेव्हा आपण पाहतो म्हणजे कुंभमेळे असतील म्हणजे देशभरातले ते सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर खूप लोक भेटले, म्हणजे देशभरातले लोक भेटले. त्याच्यामध्ये धार्मिक होते, साधू संत होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक होते. आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दिघे साहेबांची जी काय कार्यपद्धती आणि दिघे साहेबांचं जगणं, वागणं, बोलणं हे सगळं जे काही या महाराष्ट्र नाही, देशात नाही तर जगभरामध्ये आपण दिघे साहेबांना त्यांचं पूर्ण जीवन लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल प्रवीण तरडे, मंगेश देसाई आणि आपला प्रसाद ओक आणि अख्खे सगळे टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. क्षितिजचं पण करतो, ते माझा रोल केलाय. तर एवढा प्रतिसाद प्रचंड या ठिकाणी पहिल्या सिनेमाला मिळाला. आणि दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व काय, दिघे साहेब कसे जगले आणि किती कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, नागरिकांना, सर्व समाजाला, सर्व जाती पंथातल्या सर्व धर्मियांना कसा त्यांचा जो काही लढा लावला होता त्यांनी. अनेकांना अनेक अनुभव आहेत. समोर बसलेले सर्व लोक आहेत, इथे शिशिर आहेत, आमचे देवराम भोईर आहेत, विलास जोशी आहे, हेमंत आहे, सगळे आहेत. खरं म्हणजे देवराम नाना तेव्हा राष्ट्रवादीत होते, पण त्यांची इच्छा होती शिवसेनेमध्ये यायचं, पण इच्छा पण पूर्ण केली त्यांनी. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. तर असे अनेक उदाहरणं आहेत की साहेब प्रत्येकामध्ये होते आणि प्रत्येक गोर गरीब गरजू, मग त्याच्यामध्ये ऍडमिशन असेल ते तर सिनेमामध्ये आपण मागच्या सर्व दाखवलेलं आहे. आणि आनंद आश्रम देखील इथे उभारलाय. मी पराग आपले मनोत कल्पतरूचे त्यांचं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही जागा इथं उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि अगदी हुबेहूब आनंद आश्रम या ठिकाणी उभा केला. आता आनंद आश्रम तिथे त्याची पडझड झाल्यामुळे आपण त्याच्यामध्ये दिघे साहेबांना अपेक्षित असलेला आनंद आश्रम उभा केला आहे.
आणि त्याचं म्हणजे साहेबांच्या मनामध्ये त्याचं जुनी वास्तू, जुन्या आठवणी, अगदी आपण त्याला हेरिटेज म्हणतो, हे सगळ्या गोष्टींचं तिथं तंतोतंत नवीन आनंद आश्रमामध्ये बनवताना काळजी घेतलेली आहे. खरं म्हणजे आता प्रसाद ओक म्हणाले की आणि प्रवीण पण म्हणाले की आता हे धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. आता हिंदुत्व काय, प्रवीण तरडे यांनी सांगितलं, म्हणजे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही हे सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांचं हिंदुत्व, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व. पण हिंदुत्वाची भूमिका घेत असताना इतर धर्मियांचा कधी दुस्वास केला नाही, इतर धर्मियांचा कधी द्वेष साहेबांनी नाही केला आणि त्यांचाही सन्मान केला. शेवटी देशभक्त आणि राष्ट्रभक्त जे कोणी असतील ते साहेबांना प्रिय होते. बाळासाहेबांनाही आणि दिघे साहेबांनाही. ही त्यांची कार्यपद्धती होती. मग एखादा अडचणीत आलेला कुणी असेल, एखाद्याला अगदी मरणपंथाला टेकलाय, त्याचं एखादं असं काम आहे की ते न होणारं काम आहे, मग हा आपला आहे का, हा आपल्या धर्मात आपल्या जातीचा आहे का, आपल्या जवळचा कार्यकर्ता, कधी दिघे साहेबांनी पाहिलं नाही. जो अडचण आहे आणि त्याला खरीखुरी अडचण आहे ते पण चेक करायचे, ते बरोबर तपासायचे की बाबा हा खरंच गरजवंत आहे का. आणि मग गरजवंत साहेबांना एकदा खात्री पटली की मग त्याचं अगदी अशक्य असलेलं काम देखील दिघे साहेब करायचे. याच्यामध्ये मी स्पष्टपणे काही उदाहरणं देऊ शकणार नाही, कारण त्यांची कार्यपद्धती जी होती त्यामध्ये फार कुठली सत्तेचं पद नसताना आज दिघे साहेबांनी एक साम्राज्य, जे जनतेचं साम्राज्य आणि जनसामान्यांच्या हृदयावर विराजमान होण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचा म्हणजे जनसामान्यांचा एक त्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवण्याचं त्यांनी काम केलं. म्हणजे दिघे साहेबांच्याकडे आता पण दिघे साहेब असताना तर साहेबांना बघितल्यावर आपोआप अगदी 25ला तरुण देखील आणि 70 वर्षाचा ज्येष्ठ देखील तात्काळ त्याचं आपोआप दिघे साहेबांच्या पायाकडे त्यांचे हात वळायचे. ही का परिस्थिती निर्माण झाली होती? यामध्ये त्याग होता, यामध्ये आपुलकी होती, यामध्ये जिव्हाळा होता आणि सर्व जे काय आहे, सर्वस्व जे आहे हे लोकांसाठी, जनतेसाठी ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली होती. म्हणूनच एवढं देवत्व प्राप्त होणं असं सहजासहजी कुणाच्या नशिबामध्ये नसतं. ते दिघे साहेबांच्या नशिबात आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं, त्याचे साक्षीदार आपण आहोत. आणि दिघे साहेब गेल्यानंतर झालेला उद्रेक देखील आपण पाहिलेला आहे. ते प्रेम होतं त्यांच्यावरचं प्रेम होतं, ते देखील आपण पाहिलं. ते सिनेमात देखील काही प्रमाणामध्ये दाखवलं. आणि आजही दिघे साहेबांच्या एमी नाक्याच्या आनंद आश्रममधून समोरून जाताना प्रत्येकाचा, अगदी माझ्या सकट प्रत्येकाचा गाडीतून गेला तरी हात नमस्कार करूनच आपण पुढे जातो. ते एक म्हणजे काय, ते जे काही एक श्रद्धा आहे आणि एक भक्ती आहे ती अशीच मिळत नाही. त्याला खूप मोठा त्याग करावा लागतो, त्याला बलिदान द्यावं लागतं, सर्वस्व दुसऱ्यासाठी वाहून घ्यावं लागतं आणि तेव्हाच अशा प्रकारचं देवत्व प्राप्त होत असतं. आणि जे काही आम्ही सगळेच कार्यकर्ते ते त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेच आहोत. कलावंत देखील आहेत, मंगेश, सगळे लोक आहेत. आज आपण हा धर्मवीर 2चा शुभ मुहूर्त करतोय. खूप आपल्याला यामध्ये यश लाभेल आणि सगळ्यांनीच हा सिनेमा पाहावा. पूर्ण देशभरात, जगभरामध्ये याची एक दिघे साहेबांचं जे उर्वरित जे कार्य आहे ते देखील लोकांसमोर या माध्यमातून नक्की येईल. आणि नक्कीच दिघे साहेब एका सिनेमात
दोन सिनेमा दोन भागात मावणारं व्यक्तिमत्व नक्कीच नव्हतं आणि त्यामुळे आपण हा सुरुवात करताय त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनीच आज उपस्थित सगळे आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. सर्व पोलीस डिपार्टमेंट आहे इथं. पोलिसांवर फार जीव होता तिघे साहेबांचा. पहिला मी सभागृह नेता होतो, पहिलं सांगायचं पोलिसांचे ऍडमिशन, पोलिसांच्या घरांचा विषय, पोलिसांची काय अडचण आहे. म्हणजे एक फार ते आता लक्षात आलं माझ्या ते की फार ते एक प्रेम होतं, सगळ्याच घटकांवर प्रेम होतं. त्यामुळे खूप खूप यश आपल्याला मिळेल अशा प्रकारचे. आणि सगळ्यांनीच हा सिनेमा पाहावा, सगळे सिनेमा पाहतील, अगदी याची कीर्ती जगभरात पसरेल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.